नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण NCERT हा जो अभ्यासक्रम आहे यातील आपण मराठी सारांश म्हणजे त्याचे मराठीत रूपांतर या पद्धतीचे आपण व्हिडिओ घेत आहेत. आणि हे जे व्हिडिओ असणार आहेत म्हणजे हे जे नोट्स असणार आहेत या MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. तर आजपासून आपण 8वी इयत्ता 8वीचं भूगोल हे विषय चालू करणार आहोत. तर एकूण भूगोलामध्ये 8वीच्या NCERT सिलेबसनुसार 6 प्रकरणं आहेत. तर त्यापैकी आपण पहिलं प्रकरण आज अभ्यासणार आहोत. तसंच मित्रांनो, जर आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स आपण एकदम मोफतमध्ये मिळवू शकता. तर पहा, आपलं पहिलं प्रकरण आहे. तर पहा, प्रकरणाचं नाव आहे पहिल्या प्रकरणाचं संसाधने म्हणजेच रिसोर्सेस, त्यालाच आपण संसाधने म्हणतो. तर या पाठामध्ये आपल्याला पाहायचं काय काय आहे. तर पहा, यामध्ये आपल्याला पाहायचं आहे संसाधने म्हणजे काय, संसाधनाचे प्रकार. तर यामध्ये नैसर्गिक संसाधने आणि मानवनिर्मित संसाधने हे जे आहेत हे संसाधनाचे प्रकार आहेत. यामध्ये पहा, आपल्याला परत विकास व उपयोग यांच्या आधारावर जे संसाधनाचे वर्गीकरण केलं आहे ते देखील पाहायचं आहे. तर वर्गीकरण केलेलं आहे 2 भागामध्ये. यामध्ये पहा, वास्तविक संसाधने आणि संभाव्य संसाधने. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वितरणाच्या आधारावरची संसाधने. यानंतरचा घटक असणार आहे मानवनिर्मित संसाधने. यानंतर मानव संसाधन आणि शेवटचं आहे जे संसाधन याचं संरक्षण करण्यासाठी. तर हा जो पाठ आहे हा भूगोलावरील पहा, भूगोल NCERT मधील जे भूगोल आहे यातील हा इयत्ता 8वीचा पहिलं प्रकरण आहे. हे आपण आज अभ्यासणार आहोत. नाव काय आहे मित्रांनो? नाव आहे संसाधने म्हणजेच रिसोर्सेस. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. तर पहा, सर्वात आपला पहिला घटक आहे संसाधने म्हणजे काय. पहा, संसाधने म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, जर एखादी वस्तू किंवा पदार्थाचा उपयोग त्याला त्याचं संसाधन बनवतो आणि हे जे आहे ते सर्व संसाधने जे आपल्याला आहेत ते मूल्यवान असतात. लक्षात ठेवायचे, प्रत्येक जे संसाधन आहे हे मूल्यवान संसाधन असतं. तर पहा, मूल्य म्हणजे अति महत्वाचं, त्यामुळे त्याला मूल्यवान संसाधन असं म्हटलं जातं. तर काही संसाधने जे आहेत ते आर्थिक मूल्य, तर काहींचं आर्थिक मूल्य नसतं. तर पहा, आर्थिक मूल्य म्हणजे जे काही संसाधने आहेत हे आपण पैशाने घेऊ शकतो, पण काही असे संसाधने देखील आहेत की जे आपण पैशाने घेऊ शकत नाहीत किंवा त्याचं मूल्य देऊन ते आपण घेऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ पाहिजे झालं, पहा, धातूचं आर्थिक मूल्य आहे, पण काही मनोहर जे नैसर्गिक दृश्य आहेत त्याचं आर्थिक मूल्य नसतं. परंतु दोन्ही संसाधने जे आहेत ते आपल्याला आवश्यक असतात. पहा, जे आहेत ते दोन्ही संसाधने आपल्याला आवश्यक आहेत. त्यापैकी काही हे जे आहेत हे आर्थिक मूल्य घेऊन आपण घेऊ शकतो, पण काहीला त्या पद्धतीने आपल्याला घेता येत नाही. पण दोन्हीही जे संसाधने आहेत हे माणसाच्या गरजा आपल्या पूर्ण करतात, म्हणजेच मनुष्याच्या गरजा ह्या पूर्ण करतात. तर यामध्ये पहा, वेळ आणि तंत्रज्ञान या 2 महत्त्वपूर्ण घटक आहेत जे वस्तूला संसाधनामध्ये परावर्तित करतात. कोणते 2 घटक आहेत? पहा, वेळ आणि तंत्रज्ञान हे असे 2 घटक आहेत की ते महत्त्वपूर्ण आहेत आणि हे वस्तूला संसाधनामध्ये परावर्तित करतात. तर पहा, वरील जे दोन्ही घटक आहेत ते लोकांच्या गरजांशी संबंधित आहेत. तर लोक स्वतः सर्वात महत्त्वपूर्ण संसाधने काय आहेत? पहा, लोक जे आहेत ते देखील महत्त्वाचं एक संसाधन आहेत स्वतःसाठी. तर यामध्ये आपण संसाधनाचे प्रकार पहा, दुसरा जो आपला घटक असणार आहे धड्यातील संसाधनांचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसोर्सेस. यामध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक संसाधने. पहा, नॅचरल रिसोर्सेस. तर यामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे? तर पहा मित्रांनो, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने. तर पहा, जी संसाधनं जी आपल्याला निसर्गापासून प्राप्त होतात आणि अधिक संशोधनाशिवाय ती उपयोगात आणली जाऊ शकतात. म्हणजे पहा, निसर्गात असणारी जी काही संसाधने आहेत त्यांना जास्त संशोधन करण्याची गरज नाही, ते डायरेक्ट पद्धतीने आपण आपल्या उपयोगात आणू शकतो. तर त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, याची एक व्याख्या आपल्याला पाहिजे. तर व्याख्या म्हणजे आहे पहा, जी संसाधने निसर्गापासूनच आपल्याला प्राप्त होतात व अधिक संशोधनाशिवाय ती उपयोगात आणली जाऊ शकतात, असे जे संसाधने आहेत त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. तर यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, नद्या ह्या नैसर्गिक आहेत, हवा नैसर्गिक संसाधन आहे, मृदा हे नैसर्गिक संसाधन आहेत. अशा प्रकारची जी संसाधने आहेत ही नैसर्गिक संसाधनेमध्ये येतात. तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये संसाधनांचा जो चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी अवजार आणि तंत्रज्ञान याची देखील आपल्याला गरज भासू शकते. तर मित्रांनो, जे काही विभिन्न म्हणजे वेगवेगळ्या वर्गामध्ये प्राकृतिक संसाधनांचे जे वर्गीकरण आणि त्यांचा विकास व त्याच्या प्रयोग यांची पातळी, उगम, त्यांचा भांडार म्हणजे त्यांचा स्टॉक आणि वितरण यानुसार केलेला आहे. पहा, नैसर्गिक संसाधने जेवढे काही आहेत यांचे पण भरपूर प्रकारे विभागणी केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलाय नैसर्गिक संसाधने. व्याख्या एक वेळा परत एकदा ऐकायची आहे. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तर पहा, जी संसाधने निसर्गापासूनच आपल्याला प्राप्त होतात त्या संसाधनावर जास्त संशोधन करण्याची गरज पडत नाही, ते डायरेक्ट पद्धतीने आपण उपयोगात आणू शकतो
असे जे संसाधन आहेत त्यांना नैसर्गिक संसाधनं असं म्हटलं जातं. यामधील उदाहरणं आहेत नद्या, हवा आणि मृदा. तर पहा, यानंतरचा आपला घटक असणार आहे विकास व उपयोग. यांच्या आधारावर संसाधने 2 वर्गात विभागली गेलेली आहेत. पहा, त्यामध्ये पहिलं जो आहे तो आहे वास्तविक संशोधन म्हणजेच ॲक्च्युअल रिसोर्स, आणि यामधील दुसरा जो असणार आहे तो आहे संभाव्य संसाधने म्हणजे पोटेन्शियल रिसोर्स. तर यामध्ये आपण पाहूया पहिलं वास्तविक संसाधने म्हणजेच ॲक्च्युअल रिसोर्सेस. तर पहा मित्रांनो, जे वास्तविक संसाधने म्हणजे जे अशी संसाधने असतात ज्यांचे प्रमाण म्हणजे त्यांची क्वांटिटी आपल्याला माहीत असते आणि या संसाधनांचा यावेळी वापर केला जात आहे. पहा, जी वास्तविक संसाधने आहेत, लक्षात ठेवायचं वास्तविक संसाधने म्हणजे काय, ज्यांचे प्रमाण आपल्याला माहीत आहे म्हणजे त्यांची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला माहीत असते आणि त्यांचा जो ते जे संसाधने आहेत त्यांचा जो उपयोग आहे तो वेळीच केला जातो. यामध्ये पहा, जर्मनीच्या रूर प्रदेशातील कोळसा, पश्चिम आशियातील खनिज तेल, महाराष्ट्रातील दख्खनचे पठार येथील काळी मृदा, हे जे आहे ते सर्व वास्तविक संसाधने आहेत. लक्षात ठेवायचे वास्तविक संसाधने. याचे उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर काय, जर्मनीच्या, लक्षात ठेवा जर्मनी, त्यातील जे रूर प्रदेशातील कोळसा आहे, रूर प्रदेशातील कोळसा हा वास्तविक संसाधन आहे. त्याच पद्धतीने पहा, पश्चिम आशिया यामधील खनिज तेल, पश्चिम आशियामधील खनिज तेल हे देखील वास्तविक संसाधन आहे. महाराष्ट्रातील कोणतं, दख्खनचं पठार, त्यावरील जी मृदा आहे वास्तविक संसाधन आहे. तर यामध्ये आपण दुसरा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे आहे संभाव्य संसाधने म्हणजेच पोटेन्शियल रिसोर्सेस. हा आपला दुसरा घटक असणार आहे. तर पहा, संभाव्य संसाधने म्हणजेच काय, तर संभाव्य संसाधने ही अशी संसाधने असतात की ज्यांचे संपूर्ण प्रमाण आपल्याला माहीत असू शकते व यावेळी त्यांचा उपयोग केला जात नाही. लक्षात ठेवायचं आहे, जे वास्तविक आहेत त्यांचा वापर आपण वेळीच केला असतो, पण जे संभाव्य संसाधने आहेत यांची जे प्रमाण आहे हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांचा जो उपयोग आहे तो वेळीच केला जात नाही, परंतु त्यांचा जो उपयोग आहे तो आपण भविष्यात करू शकतो. लक्षात ठेवा, जे संभाव्य संसाधने आहेत त्यांचा वापर आपण भविष्यात होऊ शकतो. सध्या त्या संसाधनांचा उपयोग करण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त तंत्रज्ञान उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचा उपयोग आपण भविष्यात करणार आहोत. यालाच आपण संभाव्य संसाधने म्हणतो. तर मित्रांनो, संभाव्य संसाधने म्हणजे लक्षात ठेवा पोटेन्शियल रिसोर्सेस, आणि याची व्याख्या ही महत्त्वाची आहे, आपण नोट डाऊन करू शकता. तर पहा, व्याख्या आहे, संभाव्य संसाधने जी अशी संसाधने असतात ज्यांचे संपूर्ण प्रमाण आपल्याला माहीत असतं पण यावेळी त्यांचा उपयोग केला जात नाही, परंतु त्यांचा उपयोग जो आहे तो भविष्यात आपण करू शकतो. सध्या या संसाधनांना उपयोग करण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त तंत्रज्ञान उपलब्ध नाही, त्याला संभाव्य संसाधन असं म्हटलं जातं. तर यामध्ये पहा, काश्मीरमधील जो लडाख या प्रदेशामध्ये आढळणारं जे युरेनियम आहे हे एक संभाव्य संसाधन आहे. पहा, काश्मीरमध्ये जे सापडणारं युरेनियम आहे हे कोणतं आहे, संभाव्य संसाधनामध्ये त्याला गणलं जातं, ज्याचा उपयोग भविष्यात केला जाऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. पण सुमारे, लक्षात ठेवा, सुमारे 200 वर्षापूर्वी तीव्र गतीची जी पवनचक्की आहे हे एक संभाव्य संसाधन होतं. कधी, 200 वर्षापूर्वी. लक्षात ठेवा, 200 वर्षापूर्वी पवनचक्की सुद्धा संभाव्य संसाधन होतं, परंतु ते आता एक वास्तविक संसाधन बनलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, वास्तविक आणि संभाव्य. तर संभाव्य म्हणजे काय, जे आपल्याला माहित आहे पण ते भविष्यात उपयोगाला येणार आहे, आणि वास्तविक म्हणजे काय, ज्याचा वापर आपण लगेच करू शकतो. तर पहा, यानंतरचा आपला घटक असणार आहे वितरणाच्या आधारावरील असणारे संसाधने. तर पहा मित्रांनो, यामध्ये संसाधने जी आहेत ते सर्व व्यापक किंवा स्थानिक असू शकतात. जी संसाधने सर्व ठिकाणी उपलब्ध असतात, जसं झालं की हवा सर्वव्यापक संसाधन आहे. कोणतं, हवा हे जे आहे हे सर्वव्यापक संसाधन आहे. तर पहा, काही संसाधने जे आहेत ते काही निश्चित स्थानावरच आढळतात. पहा, यामध्ये जे काही संसाधन आहेत ते काही निश्चित स्थानावर आपल्याला आढळून येतात, तर ज्या स्थानिक संसाधने असे म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, तांबे हे स्थानिक संसाधन आहे. यानंतर आहे लोह आणि खनिजे, हे जे आहे हे स्थानिक संसाधन आहेत, म्हणजेच ते काही निश्चित ठिकाणीच आपल्याला आढळू शकतात. यामध्ये तसेच पाहायचं झालं तर पहा, प्राकृतिक संसाधनांचे वितरण म्हणजे भूभाग, हवामान आणि उंची या घटकावरती आधारित असतं. कशाचं, प्राकृतिक संसाधन यांचं जे वितरण आहे हे भूभाग, हवामान आणि उंची या घटकावर आधारित असतं, आणि पृथ्वीवर या घटकात विभिन्नता असल्याने संसाधनांचे वितरण हे जे आहे हे असमान आहे. लक्षात ठेवायचं, असमान वितरण आहे. यानंतरचा आपला तिसरा घटक आहे मानव निर्मित संसाधने. लक्षात ठेवायचे, मानवाने निर्माण केलेली संसाधने किंवाच मानव निर्मित संसाधने. पहा, कधी कधी नैसर्गिक पदार्थ किंवा वस्तू यांचा जो मूळ रूप बदलल्याच्या नंतर जी संसाधने बनतात. लक्षात ठेवायचे, मानव निर्मित संसाधने म्हणजे काय, कधी कधी नैसर्गिक पदार्थ किंवा ज्या वस्तू आहेत
यांचा मूळ रूप बदलल्यास जी नवीन संसाधने बनतात, लक्षात ठेवायचे, त्यांनाच मानव निर्मित संसाधन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये पहा, लोह खनिज हे तोपर्यंत संसाधन नव्हते जोपर्यंत मानवाला त्याबाबत लोह बनवण्याची कला अवगत नव्हती, तोपर्यंत लोह खनिज जे आहे ते मानव निर्मित संसाधन नव्हतं. पण ज्यावेळी मानवाला त्याची कळलं की माणसाला समजलं की त्यापासून आपण लोह म्हणजे लोखंड तयार करू शकतो, त्यानंतर ते मानव निर्मित संसाधन म्हणून चालू झालं. तसेच मनुष्य हे जे आहे ते नैसर्गिक संसाधनाचा उपयोग जे आहे ते पूल, लक्षात ठेवायचे, नैसर्गिक संसाधनाचा उपयोग पूल, यानंतर आहे रस्ते आणि यंत्र बनवण्यासाठी करतो. ती मानव निर्मित संसाधने म्हणून ओळखली जातात. जे आपण आपले काम भागवण्यासाठी संसाधनांचा वापर करतो त्याला मानव निर्मित संसाधने असं म्हटलं जातं. यानंतरचा मित्रांनो घटक आहे तो म्हणजे आहे मानव संसाधन, म्हणजेच ह्युमन रिसोर्सेस, HR, ह्युमन रिसोर्सेस. यातील हा महत्वाचा हा देखील घटक आहे. तर पहा, यामध्ये मनुष्य अजून जास्त संसाधने बनवण्यासाठी निसर्गाचा चांगला उपयोग तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्याकडे ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध होतं. त्यामुळे मनुष्य सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं एक संसाधन आहे. यामध्ये पहा, शिक्षण, आरोग्य मानवास बहुमूल्य संसाधन बनवण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवायचे, मानव संसाधन यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मानव जे आहे तो जास्त संसाधने बनवण्यासाठी म्हणजे अजून संसाधने तयार करण्यासाठी निसर्गाचा एक उपयोग करून घेतो. त्यामुळे मानव सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं संसाधन आहे. यामध्ये पहा, शिक्षण, आरोग्य हे जे मानवास बहुमूल्य संसाधन बनण्यासाठी मदत करतं. कशासाठी? पहा, यानंतरचा घटक असणार आहे संसाधन संरक्षण, म्हणजेच कन्झर्विंग रिसोर्सेस. यामध्ये महत्वाचा हा देखील घटक आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत, पहा, संसाधनांचा सतर्कपूर्वक उपयोग करणे आणि त्याचे नवीनीकरण करण्यासाठी त्याला वेळ देणे, याचं संसाधन संरक्षण असं म्हटलं जातं याला. आणि संसाधनांचा उपयोग करण्याची जी आवश्यकता आणि भवितव्यासाठी संरक्षणात संतुलन बनवून ठेवणे, यास शाश्वत विकास असं म्हटलं जातं. मित्रांनो, यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे, पहा, शाश्वत विकास. शाश्वत विकास. तर शाश्वत विकास कशाला म्हटलं जातं? पहा, याची व्याख्या आहे, संसाधनांचा सतर्कपूर्वक उपयोग करणे व त्यास नवीनीकरणासाठी वेळ देणे, या संसाधन असं म्हटलं जातं, संसाधन संरक्षण म्हटलं जातं. आणि संसाधनांचा उपयोग करण्याची आवश्यकता व भवितव्यासाठी संरक्षण संतुलन बनवून ठेवणे, यास शाश्वत विकास असं म्हटलं जातं. तर संसाधन संरक्षणाचे अनेक प्रकार असू शकतात मित्रांनो. तसेच प्रत्येक व्यक्ती त्यांच्या उपयोगास कमी करून त्यांच्या संरक्षणास योगदान देऊ शकतो. तर मित्रांनो, हा जो आहे हा इयत्ता 8वीतील भूगोलाचा पहिला प्रकरण होतं, संसाधने म्हणजे रिसोर्सेस. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि या आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओच्या जर PDF नोट्स मिळवायच्या असतील, पहा, PDF नोट्ससाठी आपलं मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे आणि सर्व प्रकारच्या PDF नोट्स तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. भेटूया पुढच्या एका नवीन म्हणजेच दुसऱ्या प्रकरणामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.